नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। गेल्या 15 दिवसाखाली पुणे सोलापूर महामार्गावर एक भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये माढा तालुक्यातील वडशिंगे येथील एक युवक सौरभ कदम त्याचं नाव आहे। या अपघातामध्ये सौरभ कदमचं दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेले आहेत। विशेष म्हणजे तो लांब उडी हा जो खेळातला प्रकार आहे त्या खेळ प्रकारामध्ये तो पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर भारताचं नेतृत्व करणार होता, परंतु त्याचं ते स्वप्न आता अधुरं राहणार आहे, कारण अपघातामध्ये त्याचं दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेले आहेत। ही एक घटना आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर होऊन सुद्धा त्यांनी त्याच्याबरोबर गाडीवर असणारा जो त्याचा मित्र आहे त्या मित्राचं सुद्धा प्राण वाचवलेला आहे। अतिशय धाडशी अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे। खुद्द मी सौरभच्या घरी आज आलेलो आहे आणि सौरभ माझ्या सोबत आज संवाद साधणार आहे। सौरभ, नेमकं त्या दिवशी काय झालं होतं, नेमका कसा अपघात झाला होता, तर याबद्दल जरा थोडं सांग। आम्ही सोलापूरला जात होतो, तर सोलापूरला जात असताना मोहोळच्या ब्रिजवर एक आयसर टेम्पो आला आणि त्यानं भरधाव असल्यामुळे त्यानं माग आरशात वगैरे पाहिलं नाही आणि आम्ही दोघं होतो, आमच्या दोघांनाही बॅरिकेड्सवर असं दाबत नेलं। मग त्यामध्ये हा मागं बसल्यामुळे पुढे धडक लागल्यामुळं हा वरून ब्रिज खाली पडायला लागलेला होता। तर म्हणजे देवाच्या म्हणजे समर्थ कृपेनं सद्गुरु कृपेनं त्याचा हात, त्याची कॉलर माझ्या हातात आली आणि त्याला पकडलं। पहिलं 5-6 सेकंद काय कळलं नाही, पण नंतर कळलं की हा माझ्या हातात आहे। मी खालच्या लोकांना आवाज दिला, पण लोकांनी काय आले नाहीत, प्रतिसाद दिला नाही। व्हिडिओ काढत होते लोक, पण नंतर एक टिपर आला, त्या टिपरनं ते वरी घेतलं त्याचं त्या मागचं आणि 4-5 लोक होते, त्या 4-5 लोकांनी याला घेतलं आणि नंतर मग याला दवाखान्यात नेलं। मग वरी पण काय 10-15 लोक जमा झाली, त्यांनी पण ॲम्ब्युलन्स वगैरे बोलवली आणि मला दवाखान्यात घेऊन गेले। की साधारणतः पुलाची उंची 35 ते 40 फूट होती आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर सौरभनं त्याच्या मित्राला कॉलरला असं पकडून ठेवलेलं होतं। नंतर किती वेळ तो मित्राला तसं पकडलं होतं? एक 3 ते 4 मिनिट पकडलं। तर माझ्यासोबत सौरभचा मित्र सुद्धा आहे की त्यांनी ज्याचा जीव वाचवला सौरभनं, तो मित्र आहे। नेमकं कसं सौरभनं तुला त्या दिवशी पकडलं होतं आणि काय घटनेचा थरार कसा होता? ज्यावेळेस धडक दिली होती का, मी मोबाईलवर बसलो होतो, माझ्या तोंड बांधलं होतं, धडक दिलं समजलं नाही, असं मी डोळे बंद केले होते। ज्यावेळेस डोळे उघडलं की मी बघतो की असं पायातनं रक्त खालीच होतं आणि ह्याने हेल्मेट घातलं होतं, असं ब्रिजवर ह्याचं पोट ते ब्रिज त्यावर होतं आणि एक हातात माझी कॉलर पकडली होती। असं समजत नव्हतं काय, परत ह्यानी म्हणला काहीतर म्हणला होता, त्यानंतर समजलं की असं झालंय। ते परत पुढून एक ही हायवा आला, त्याने असं ती हायड्रोलिक वर केलं, दोघं ती आली, त्यांनी पकडलं। सौरभ, तू आता लांब उडी प्रकारात नेतृत्व पुढच्या काही काळामध्ये भारताचं करणार होता, परंतु आता या अपघातानं तुला ते करता येणार नाही, तर नेमकी काय तुझ्या भावना आहेत? या अपघातामुळे किती आघात तुझ्यावर झालेला आहे? काय दुःख होत आहे, कारण जवळपास मी 6 महिने त्याची म्हणजे खूप दिवसापासून करतोय, पण स्पर्धा जवळ येत असल्यामुळे मी 6 महिन्यापासून घरापासून लांब होतो, 6 महिने घरीही आलो नव्हतो। भरपूर प्रॅक्टिस चालू होती, RC स्पोर्ट्स क्लब म्हणून पुण्यामध्ये आहे, तिथं प्रॅक्टिस चालू होती, भरपूर प्रॅक्टिस वगैरे झाली, पण आता असा अपघात अचानक झाल्यामुळं म्हणजे थोडासा मानसिक ताण आलता, पण नंतर मित्रांनी वगैरे घरच्यांनी समजावून सांगितल्यामुळे आता व्यवस्थित। आता पुढे काय करिअरचं काय करायचं ठरवलं तू? आता करिअर वेगळंच निवडावं लागणार आहे, कारण डॉक्टरांनी तर सांगितलंय आता ह्या अवस्थेत कमीत कमी 2 वर्ष तरी तू स्पोर्ट्स करू शकणार नाही, त्यामुळे दुसरा पर्याय मला निवडणं भाग आहे। तर आत्ताच आपण बघितलं की या अपघातानं सौरभकर किती अशा प्रकारची वाईट परिस्थिती आलेली आहे। सौरभचं कुटुंबीय माझ्यासोबत, त्याचे वडील आहेत, नेमकी त्यांच्या काय भावना आहेत त्या आपण जाणून घेऊ। 2 दिवस झाल्यानंतर हा व्हिडिओ वगैरे सगळीकडे व्हायरल झाला। सौरभनं या मित्राचे म्हणजे पृथ्वीराजचे प्राण कसे वाचवले आणि नंतर मग एक दिवस ज्यावेळेस तो थोडासा मला व्यवस्थित वाटला, त्या दिवशी त्याला थोडंसं डोक्यावरून हात फिरून मी विचारलं की बाबा तुला एवढे दोन्ही पाय फ्रॅक्चर असताना किंवा एवढ्या जखमा असताना तू म्हणजे एवढं कसं काय हे असं धाडस? त्यावेळेस त्यानं सांगितलं की पृथ्वीराजला खालच्या लोकांना मी हाक देत होतो की ह्याला मी खाली टाकतो, तुम्ही याला चेहला कशात तरी आणि याचा जीव वाचवा, परंतु तो कोणी वाचवायला त्यावेळेस पृथ्वीराजनं त्याला सांगितलं की तू जर मला खाली सोडलं
तर मी मरतोय किंवा माझा जीव जाईल हे म्हणला माझ्या कानात एक प्रकारे बसलं डोक्यात. आणि मग काही जरी झालं तरी आपण त्याला खाली सोडायचं नाही म्हणून जवळजवळ 3-4 मिनिटं त्यानं त्याला पकडून ठेवलं. तेवढ्यात एक टिपर आला, त्याने डम्पिंग करून त्याचं हेड वरती उचललं आणि 4-2 लोकांनी त्यांना खाली घेतलं. मला एक अभिमान वाटला की आपल्या मुलानं एक प्रकारचं म्हणजे एकदम चांगलं काम केलंय ह्याचा एक सार्थ अभिमान वाटला. माझं असं मत आहे की बाबा बरेच वेळा असं केलं जातं की पाण्यामध्ये एखाद्याचा जीव वाचवला, अपघातामध्ये जीव वाचवला किंवा अन्य ठिकाणी आगीतून वगैरे जीव वाचवला तर अशा जीव वाचवणाऱ्याला शासनाकडून शौर्य पुरस्कार दिला जातो. तर माझी एक वडील या नात्यानं माझी इच्छा अशी आहे की माझ्या मुलाला सौरभला शासनाकडून शौर्य पुरस्कार मिळावा, जेणेकरून त्यानं हे जरी क्षेत्र त्याला करता आलं नाही, या क्षेत्रामध्ये करिअर करता आलं नाही तर त्या शौर्य पुरस्काराचा उपयोग पुढे भवितव्यामध्ये त्याला भविष्यात कशासाठी तरी करता यावा. आत्ताच आपण बघितलं की सौरभचे वडील म्हणतायत त्याच्या करिअरवर या अपघातानं परिणाम झालेला आहे आणि शासनानं त्याची दखल घेऊन त्याला शौर्य पुरस्कार द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. विशेष म्हणजे या घटनेचा जो सौरभनं त्याचा जो मित्र आहे पृथ्वीराज त्याचा जीव कसा वाचवला हा व्हिडिओ सुद्धा ABP माझाकडे आहे. तुम्ही ABP माझाच्या साईडवर तो व्हिडिओ सुद्धा बघू शकताय. माड्याहून गणेश लेटके, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.